एक महत्त्वाची बातमी शरद पवारांसंदर्भातली। सरकारनं आपत्ती निवारणाची कामं तातडीनं हाती घ्यावी अशा सूचना शरद पवारांनी केल्या आहेत। तर पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं अशीही मागणी शरद पवारांनी केली आहे। शिवाय पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा, यासोबतच साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुद्धा हाती घ्यावा, पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। नेमकं काय ट्विट या संदर्भात शरद पवारांनी केलंय सविस्तर पाहूयात। सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वाची कामं तातडीनं हाती घ्यावी, पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नसावं, पिकांच्या पुनर्पेरणी पुनर्लागवडीसाठी विशेष मदत द्यावी, वाहून गेलेली नापीक जमीन पुन्हा सुधारण्यासाठी आराखडा करावा, शाळा, आरोग्य, वीज, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा सुद्धा तयार करावा, भांडी, कपडा लत्ता, फर्निचर यासह शालेय साहित्य, चारा आणि शेतीची साधनं यासोबतच व्यावसायिक साहित्याचाही पाठपुरावा करून त्या संदर्भात पाठपुरावा करून पुरवठा करावा। शिवाय पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत, खासगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत असेल, दिरंगाई होत असेल तर ते पाहावं आणि ते होणार नाही याची काळजी घ्यावी असं शरद पवारांनी ट्विट केलंय।